अखेर सोन्याचा भाव फिक्स झाला. 1 मार्चपासून इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं. आता ज्या लोकांना सोनं घ्यायचं होतं त्यांच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने आता सोन्याचा भाव फिक्स करण्यासाठी नवीन सोने बिल लागू केलं आहे. याची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार. त्यामुळे 1 मार्चपासून सोन्याचा भाव पूर्णतः बदलणार आहे. ही पक्की खबर आहे, ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारामध्ये खूप मोठी उलथापालथ झाली आहे. 2 दिवसांपूर्वी रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये करार झाला आणि त्यामुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये प्रचंड उलथापालथ व्हायला लागली होती. तसेच काल अमेरिकेने भारतावर कमी केलेला जो टॅक्स होता त्यावर अमेरिकेतील कोर्टाने स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आणि ज्यामुळे भारतामध्ये सोन्याच्या भावावर प्रचंड बदल झाला होता. प्रत्येक वेळी बाहेरच्या देशातल्या काहीतरी कारस्थानामुळे देशातल्या सोन्याचे भाव बदलतात आणि मग यामुळे सरकारने तो अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आता 1 मार्चपासून सोने चांदीचे भाव हे पूर्णतः बदलले जाणार आहेत. दररोज पूर्वी भाव बदलायचे, कधी कमी व्हायचे आणि बऱ्याच वेळा जास्त व्हायचे. लोकांना खरेदी करावी की नाही असा त्यामध्ये प्रश्न पडायचा. आता आजचे जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे रेट बघितले तर 99% लोक असं म्हणतील की लय भाव वाढलेत राव, एवढे भाव कुठे असतात का असं म्हणतात. काही लोक तर सोनं घेऊच नका, सोन्यावर बहिष्कार टाका असंही काही लोक म्हणत आहेत. मग आता अशी परिस्थिती जर झाली तर सोनं कोणीच खरेदी करणार नाही आणि अर्थातच सोन्याचा जो फुगा आहे तो कृत्रिम फुगा आहे. तर या 2-3 गोष्टी सरकारच्या लक्षात आल्यामुळे सरकारने ते बिल आणलं आणि ज्यामुळे 1 मार्चपासून सोन्याच्या किमती फिक्स करण्याचा निर्णय झाला. मग काय असणार 1 मार्चपासूनच्या सोन्याच्या किमती? किती रुपयांना मिळणार 1 तोळा सोनं? हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय. लक्षात घ्या, मार्च चालू व्हायला आणि फेब्रुवारी संपायला अगदी बोटावर मोजण्या इतके दिवस राहिले आहेत. आता जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही 1 मार्चपर्यंत थांबायचंय की लगेच खरेदी करायचंय, ही महत्त्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओत मिळणार. पहा, आजचे ताजे भाव काय आहेत हे तुम्हाला पाहायला 100% मिळणारच आहे. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 1 मार्चला मार्केटची दिशा कशी असणार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की पहा, पूर्वी भाव हे मार्केटवरून ठरायचे, पण सरकारने आता एक महत्त्वाचं पाऊल उचलल्यामुळे आता कुठल्याही प्रकारची सोन्याच्या भावामध्ये हालचाल ही अजिबात होणार नाहीये. त्यामुळे आता मार्चच्या 1 तारखेपासून सोन्या चांदीचे भाव पार लॉक केले जाणार आहेत. मग आता हा नक्की झालेला आकडा किती असेल? 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर काय राहतील? आणि सगळ्यात मोलाचं म्हणजे चांदीचा प्रति किलो भाव किती रुपयावर स्थिरावणार? पहा, सरकारी दरबारी पहिल्यांदाच असा कायदेशीर प्रयोग केला जातोय. सोन्याचा हा खेळ आपल्या हातात ठेवण्यासाठी सरकारने नवीन गोल्ड बिल आणायचा पक्का विचार केलाय. यामुळे जे सोन्याचे भाव आत्तापर्यंत उधळलेल्या घोड्यासारखे धावत सुटले होते त्यांना आता पक्का लगाम बसणार आहे. खरं तर हा मोठा निर्णय बजेटच्या वेळीच ठरला होता, पण त्याची खरी अंमलबजावणी मात्र 1 मार्चपासून सुरू व्हायची आहे. या बातमीमुळे आजच्या बाजारात सुद्धा मोठी खळबळ उडाली असून दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळतेय. या विचित्र बदलामुळे सध्या दुकानांमध्ये लोकांची मोठी झुंबड उडालीय. 1 मार्चपासून जे भाव ठरतील ते तर हलणार नाहीत, पण हा फेब्रुवारीचा महिना संपेपर्यंत मात्र किमती रोज वर-खाली होत राहतील. त्यामुळे आता ग्राहकांच्या मनात मोठा गोंधळ आहे की आत्ता सोनं घ्यावं की थोडं थांबावं. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही जुन्या जाणत्या आणि घासाघीस करणाऱ्या अनुभवी व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे. काही मार्केटच्या तज्ज्ञांशी थेट बोलून आम्ही तुमच्यासाठी अशी काही गुपित माहिती काढली आहे जी तुम्हाला कुणीही फुकट सांगणार नाही. ही माहिती जर तुम्ही नीट ऐकली तर सोन्याच्या व्यवहारात तुमचं कधीच आर्थिक नुकसान होणार नाही, हे नक्की. लई मेहनतीनं आणि इकडच्या तिकडच्या खबरी काढून आम्ही ही आतली बातमी तुमच्यापर्यंत आणली आहे. आमच्या टीमने 100हून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातून काही अशा गोष्टी समजल्या ज्या सामान्य जनतेला सहसा माहीतच नसतात. जे लोक सोन्याचा धंदा करतात त्यांनाच यातल्या तांत्रिक गोष्टी कळतात आणि त्याचाच फायदा घेऊन ते गब्बर होतात आणि आपल्यासारख्या सामान्य ग्राहकाला मात्र पस्तावण्याची वेळ येते. तुमचं हे नुकसान टाळण्यासाठीच आम्ही तज्ज्ञांशी बोलून हे सत्य तुमच्यासमोर आणले. आता आपण आजचा ताजा सुवर्णदर जाणून घेऊया. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे सध्याचे भाव काय आहेत याची 100% पक्की माहिती आपण घेणार आहोत.
तसंच 1 मार्चपर्यंत तुम्ही तुमची खरेदीची रणनीती कशी ठेवावी, तुमच्या घरात कुणाचं लग्नकार्य असेल, मुंज असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर नक्की काय करावं, 1 मार्चपर्यंत वाट पाहावी की आत्ताच खरेदी उरकून घ्यावी, या मुख्य मुद्द्यावर आपण नीट बोलणार आहोत. दरवर्षी मार्च महिन्यात पैशाच्या बाजारात लई मोठ्या घडामोडी घडत असतात. कारण 31 मार्च हा आपल्या हिशोबाच्या वर्षाचा शेवटचा दिवस असतो. 1 मार्च ते 31 मार्च हा काळ अर्थव्यवस्थेसाठी लई कळीचा मानला जातो. या काळात सगळा हिशोब पूर्ण करायचा असतो. म्हणूनच सरकारने या मुहूर्तावर हा निर्णय घेतलाय असं बोललं जातंय. आता यापुढे सोन्याच्या भावासाठी फार वेगळेच कायदे लागू होतील. इतिहासात पहिल्यांदाच इतका धाडसी निर्णय घेतला गेलाय, ज्याचे पडसाद आजच्या दरांवर स्पष्ट दिसत आहेत. आजचे जे भाव तुम्ही टीव्हीवर पाहिले असतील किंवा पेपरमध्ये वाचले असतील ते आता जुने झाले आहेत. आता फक्त सरकारने जाहीर केलेले दरच अधिकृत मानले जातील. मग काय आहेत हे नवीन दर? 24 कॅरेटचा आजचा नेमका आकडा काय, चांदी किती रुपये किलोने विकली जातीये, याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. खरं तर हा निर्णय काही लोकांकडून दाबण्याचा प्रयत्न झाला होता. जर काही ठिकाणी अजूनही तुम्हाला जुन्या आणि महागड्या दरानं सोनं विकलं जात असेल तर तुम्ही सावध राहा आणि हे नवीन भाव नीट तपासा. खरी परिस्थिती काय आहे ते नीट समजून घ्या. तुम्ही जर फक्त आजचा दर ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं. कारण येणाऱ्या काळात मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे हे कळणं लई गरजेचं आहे. पुढील 30 सेकंदात आपण 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहू आणि त्यानंतर 1 मार्चला नक्की काय घडणार आहे, भाव कसे फिक्स होणार आहेत आणि सोनं खरेदीत फायदा मिळवण्यासाठी तुम्ही नक्की काय केलं पाहिजे हे नीट समजावून घेऊ. तुमची फसवणूक टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं लई महत्त्वाचं आहे. आजचे ताजे दर तर तुम्हाला सांगणारच आहेत. ताजे भाव काय आहेत, किती रुपये तोळा सोनं विकलं जातंय, 18, 22 आणि 24 कॅरेटचं तुम्हाला 100% सांगणार आहे. त्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण महत्त्वाचा मुद्दा इथे काय आहे जो तुम्ही लक्षात घ्यायचा, तो मुद्दा म्हणजे की तज्ज्ञ लोकांनी सांगितल्या 3 अशा गोष्टी की ज्या 3 गोष्टीमुळे सोन्याचा भाव बदलत असतो. मग त्या 3 गोष्टी नेमक्या कोणत्या असतात आणि कशामुळे सध्याचा हा सोन्याचा भाव इतका वाढला आहे? तर असं लक्षात आलं की काही जे खूप मोठे गुंतवणूकदार असतात ते एका दिवसात कोट्यावधींचं सोनं उचलतात. किलोमध्ये सोन्याची खरेदी होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवर होतो. आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांसाठी माल शिल्लक राहत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर मागणी वाढली की भाव वाढतो आणि अशा पद्धतीनं ते भाव वाढत आहेत. या संदर्भात सरकारने आता काम करण्याचं ठरवलंय आणि आता 1 मार्चपासून अशा प्रकारचे भाव आता फिक्स करण्याचं नियोजन सुरू झालंय. कारण की तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक दुकानात गेलं की भाव वेगळे असतात. एका दुकानात एक भाव, दुसऱ्या दुकानात दुसरा भाव. त्याचबरोबर टीव्हीला, पेपरला भाव पाहिले की ते भाव आणि विकत घेतलेलं सोनं याचा भाव कधीच मॅच होत नाही. तर मग याच्यामध्ये काय नेमकं काळी गोम आहे हेही तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. आता सगळ्यात आधी आपण आजचे दर काय आहेत ते पाहणार आहोत. हा चार्ट 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर काय आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत. आता सुरुवात करूया आपण आजच्या चांदीच्या भावापासून. चांदीचा 1 ग्रॅमचा भाव 265 रुपये आहे. म्हणजेच एका तोळ्यासाठी 2650 रुपये आणि 1 किलो चांदी 2,65,000 रुपये आज झाली आहे. अर्थात एका दृष्टीने चांदीमध्ये 2 दिवसामध्ये जवळपास 10,000 रुपयाची वाढ या ठिकाणी दिसून आली. त्यानंतर 18 कॅरेट सोन्याचा भाव जर आपण आज बघितला तर तो आहे 1,21,520 रुपये प्रति तोळा. म्हणजेच 1 ग्रॅमसाठी 18 कॅरेट सोनं 12,152 रुपये प्रति ग्रॅम आज विकलं जात आहे. त्यानंतर 24 कॅरेटचा भाव जर बघितला तर तो आज 1,58,600 रुपये आहे. हे काल आणि आजमध्ये जवळपास 1 ते 1,500 रुपयाची वाढ याच्यामध्ये दिसून आलेली आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याचा जर आपण भाव बघितला तर तो 1,44,260 रुपये आहे. तर हेही भावामध्ये इथे 1 ते 1,500 रुपयाची वाढ आता दिसून आली आहे. चांदी आणि सोन्यामध्ये वाढ ही काल आणि आजच्या भावामध्ये फरक दिसून येतोय. याचं कारण अमेरिकेचे जे टॅरिफचा जो निर्णय आहे त्यांच्या कोर्टाने दिलेला ते कारण असू शकतं. त्याचबरोबर अमेरिका आणि रशिया झालेली डील याचंही एक कारण याच्यामध्ये असू शकतं, असं एक्सपर्टचं म्हणणं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता तुमच्या मते हा भाव योग्य आहे का? तुम्ही याआधी सोनं खरेदी केलं होतं का? किंवा या भावाला खरेदी करण्याचा तुम्ही विचार करता का? तुमच्या मते सोन्याचा योग्य भाव किती असला पाहिजे? नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं आहे. कारण की सोन्याचे भाव आता इथून पुढे कदाचित वाढण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे असं तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आलंय. कारण की अमेरिका आणि भारतामध्ये जे टॅक्सचे जो वाद आहे तर तो त्या ठिकाणी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आणि पुन्हा एकदा त्याला वेग मिळताना दिसत आहे आणि ज्यामुळे नक्कीच भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त करून लक्ष देत आहे.
1,80,000चा उच्चांक सोन्याने 29 जानेवारीला केला होता. आता नक्कीच सोनं हळूहळू 1,80,000पर्यंत जातं की काय, अशा प्रकारची एक भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे असंही सांगितलं जात आहे की अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये एक करार झाला आहे आणि तो करार जर यशस्वीपणे सुरू झाला तर सोनं 1,00,000 रुपयाच्या आतमध्ये देखील येण्याची शक्यता वर्तवली जाते. तर तुमचं काय मत आहे? सोनं 1,80,000 पुन्हा एकदा पार करणार की सोनं 1,00,000 रुपयाच्या आत येतात? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.